काय चालेल काय नाही हे
हरिभक्त पारायण आनंद मामा वांदे
Thank you.
नाम विठोबा शिवाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे ताळ दिंडी घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ किती आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे नामा म्हणेला कोणी सदा नामा म्हणेला कोणी सदा अनंत नाम वाहू गोविंदा आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे महायोग पीठे तटे विमर्ध्यम पुंडलिकाय पांडुरंगात करू प्रथम संतांची जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे कायमा शिवानी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपोल्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्त समयी प्रसंगावर सेवेसाठी निवडलेला आवडलं भगवान परमात्म्याचे अत्यंतिक लाडके भगवंतावर खूप प्रेम करणारे संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा चार चरणाचा नामाचं महत्व प्रतिपादित करणारा गोड असणारा अभंग आहे. आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलो. गेल्या अनेक दिवसांपासून श्री क्षेत्र मौजे तरुणा या गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळांच्या नामांकित मंडळींच्या सहकार्याने आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह विशेष करून श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. उपस्थित सेवेसाठी बाहेर गावून आलेले माझ्यापेक्षा वरिष्ठ गायक भजनी मंडळ महाराज मंडळ गुणीजन मंडळीत वादक आता नमोरंग भूमिका कीर्तनी उभे होती त्या रोगा टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत हरी कथा गोगऱ्या गोरा अज्ञानी मान्य पुऱ्यावा चालली सकाळ नामा म्हणे विठ्ठल
नामदेव यांचा असणारा हा गोड अभंग आहे. या अभंगामध्ये नामदेवराय सांगतात की जगताच्या ठिकाणी अजरामर असं राहणार तत्व जर काय असेल तर नाम आहे. ज्ञानोबरायला बरोबर घेतलं तर नामाप्रत्ये तत्व नाही, वाया आणि पंथा किंवा ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी. कुठल्याही कार्याची सुरुवात भगवंताच्या नामानं केल्यानंतर आपण हातामध्ये घेतलेलं जे कार्य असेल ते कार्य पूर्णत्वाला जात असतं. म्हणून सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढ नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चितांचे ते नामाची नाही पापाचे अशी अवस्था नामाबद्दल. आणि म्हणून वारकरी संप्रदायात नियम आहे अखंड हरिनाम सप्ताह आणि पहिला दिवस आणि तो म्हणजे भगवंताच्या गुणाचं चिंतन असावं किंवा नामाचं असावं. लक्षात हे संतांनी मार्ग दाखवले, मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी. आणि म्हणून आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची पहिली सेवा भगवंताच्या नामाने सुरुवात व्हावी. कारण आपल्या सप्ताहाचं शीर्षकच तसं असतं काय, अखंड हरी नाम सप्ताह. लक्षात घ्या, अलीकडं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. नाम पाहिजे काय, नाम मागं पडलंय आणि पुढे आलंय ताम. पण आता अभंग सुद्धा बदलायचा आहे. दाम घेता वाया गेला सांगावी तुम्हाशी संत दामे तरला नाही कोण. नाही सर्गीच्या उत्तरावर का तुका म्हणे क्षमा करा. महत्व आहे नामाबद्दल. आवडी अरे राम राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय नाम कितीही घ्या म्हटलं तरी घेण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. बऱ्याच महाराजांची तक्रार आहे. आणि पुंडलिक म्हणा म्हणलं तरी लोक पुंडलिक म्हणत नाही. बऱ्याच लोक आहे महाराज लोकांचं म्हणणं आहे की मी कीर्तनात कितीही लोकांना म्हटलो काय म्हणा राम पुंडलिक म्हणा भगवंताचं नाव घ्या, लोक घेत नाहीत. माझं म्हणणं आहे त्यांच्यावर रागावू नका, त्यांचा दोष नाही. तुम्ही सोनं कोणालाही घ्या म्हणलात, कितीही बोंबरलात, तुम्ही सोनं आहे तुम्ही म्हणलात घ्या सोनं घ्या सोनं,
हे सोनं घ्यायचं असेल तर काय पाहिजे? काम पाहिजे. ज्याच्याकडे पैसे नाहीत ते सोनं खरेदी करू शकणार नाही. जसं सोन्याचं आहे तसं मी एक तुम्हाला दृष्टांत सांगितला. दृष्टांत तसाच आहे. याला सुद्धा पुरावा आहे. अनंत जन्माचे तप हे पुरावा सांगितलं. अनेक जन्मामध्ये तपश्चर्या केल्याशिवाय भगवंताचं नाव मुखाला येत नाही. आम्ही म्हटलं काकड्याला या. महाराज म्हणले काकड्याला यायला काय पण लयच ताप आहे. काही माणसाला ताप येतो. मला काकड्याला नाही यायचं. हो मग कीर्तनाला या. काय फरक पडायला नाही. काकड्याला नाही, कीर्तनाला या. संध्याकाळी असत. कीर्तनाला येण्यासाठी सुद्धा त्या माणसाकडे पुण्य पाहिजे. ते म्हणजे आम्ही कीर्तनला आलोच नाही. का आलो नाही? त्यांचं आडवं आलं पाप. लक्षात आलं का? म्हणजे काकड्याला यायला ताप आणि कीर्तनाला यायला पाप. आणि एक सांगतो, कर्ज होईल माफ. लक्षात आलं? पण हे होणार नाही माफ. कारण इथं जर धोका खाल्ला तर मग तिथं उभा आहे तुमचा. मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणू शकता. भगवंताचं नाम थोडस मी आणखीन थोडस बारकाईनं थोडस मुमुक्षु वृत्तीनं किंवा एक माझ्या बुद्धिमत्तेनं तुमच्या पुढे दोन शब्द मांडे ना. लक्षात घ्या, या जगात सगळं संपणार आहे. याच्यावर एक अभंग आहे. अवघाची आकार राशीला काळे. बरं का, एक अभंग आहे. सगळा आकार नष्ट होणार आहे. एकची निराळे हरीचे. जे दिसणार आहे ते जाणार आहे. पण या जगात एक वस्तू मात्र कायम राहणार आहे असं मी म्हणत नाही. जगत गुरु तुकोबाराय सांगतात. नाम विठोबाचे नाम विठोबा
बीज काल मी मगा बोललो तुम्हाला, मगाशी हेच बोललो की सगळं जाणार आहे, पण राहणार अविनाशी तत्व जर कोणता असेल तो नाम आहे. आणि त्याचा हा पुरावा आहे कोणता? बीज कल्पांती, कल्प होईल पण नाम तारक आहे, नाम राहणार आहे. आणि नामात एक ताकद आहे, नामधारकाची ताकद, नामातली ताकद. ज्याचं नाव घेतो त्याला नसेल कळाला, पण ज्याने घेतलंय त्याला मात्र फायदा झालाय. तुझ्या नावाचं जे महत्व आहे तुझं न कळे. बर, परमात्माची बिल्डिंग कशावर उभा आहे? नामावर उभी आहे. परमात्मा मोठा कोण आहे? नामधारक आहे. परमात्मा भाग्यवान कोण आहे? नामधारक आहे. म्हणून नामामुळे अंतःकरणाची शुद्धी. बर, नामाची पंचसूत्री जर पाहिली आपण, नामधारक नाम घेत असताना नामाचा पहिला फायदा तेने सदा चित्ता सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान. बर, अधिकाराचा विचार केला. नाम घेण्यासाठी अधिकारी नाही लागत तिथं कुणी. यारे यारे बरं, नाम घ्यायचं शिकलेला माणूस पाहिजे असंही काही अट नाही. पहिली शिकलाय त्यालाही घेता येतं, ज्यानं पूर्ण शिक्षण केलं, PhD झाली त्यालाही नाव घ्यायचा अधिकार आहे. बरं, संतांनी सोपं करून ठेवले. लक्षात घ्या, कोणीही यायचं भगवंताचं नाव घ्यायचं. बरं, स्त्री पुरुष भेद आहे का? नाही. महिलांनी सुद्धा देवाचं नाव घ्यावं. बरं, अधिकार किती मोठा आहे? बघा, अधिकार सांगतो तुम्हाला नामाचा. तसं संतांच्या भाषेत जर म्हटलं, ज्ञानदेव कुशेनी वृत्तीशी चाल गगना होनी वाढ. पण अधिकारावर बोलू आपण. सांगणाऱ्याची संख्या जास्त झाली अलीकडे. सांगणारे माणसं जास्त झालेले आहेत आणि विचारवंत झालेले आहेत. माझं म्हणणं आहे, विचार मोठा नसेल किंवा भागतो नाही, विचार मोठा नसला तरी चालेल, पण विचारापेक्षा आचार मोठा असावा. म्हणून घ्या म्हणणं आणि स्वतः घेणे आता फरक आहे. बरं, अधिकाराचा विचार आपल्याकडे काही महिला झाल्या, संत सखुबाई झाली, गंगाखेरला जनाबाई झाली, अभंग लिहिले त्यांनी तर विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी मग सुखा काय ओनी झाले सोयरे त्रिभुवनी देव करा धनी वृद्धी सिद्धी वाहे पाणी लक्ष लावा रे चरणी म्हणे नामयाची जणी. छान एक अभंग आहे. भगवंतावर खूप प्रेम केलं आणि प्रत्येक भागात अशा महिला असतात. मला असं वाटतं की त्या त्या महिलांच्या पुण्याईने तो भाग सुजलम सुफलम होत असतो. महिला कमी नाहीत, महिला सुद्धा परमार्थात फार मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांचा अधिकार आहे. त्याने अधिकाराची जोपासना केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये परमार्थ उभाच राहिला असेल आता तग धरून. कुणावर आहे? महिलावरच आहे. त्यांच्या एवढं कष्ट आपल्याला नाही का? नाही. मला वाटतं दिवाळीची सुट्टी सगळ्यालाच असंच जाईल, पुरुषालाही असंच जाईल. महिलाला सुट्टी नाही, काय उलट आहे. पुरुषाला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी महिलाला काम जास्त असते, ठीक आहे. आणि महिला जर सुट्टीवर गेल्या, ज्यांची महिला सुट्टीवर आहे तिच्या नवऱ्याला विचारा आता कसं वाटते. पण परमार्थ त्या काळात अनेक महिलांनी परमार्थाची जोपासना केली. तसं त्या काळामध्ये एक महिला होती. मी मगाशी बोललो तुम्हाला, लिहिता वाचता येण्याचा काही संबंध नाही. देवाचं नाव घ्यायचंय,
त्याला काही गरज नाही लिहाता या काही नाही. मग तसं या महिला तशा आणखीन एक महिला कर्माबाई नावाची एक महिला होती, लक्षात घ्या. आणि ते कर्माबाई नावाची महिला तिचा एक विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. बरं तिथं कसं आहे, देवाला काही फारसं लागत नाही. उच्च नीच काही भगवंताच्या दारामध्ये उच्च नीच हा भाव नाही. तिष्ठे भाव भक्ती देते. भगवान परमात्म्याला आवडणार काय, याची थोर भक्ती आवडती. देवाला भक्ती आवडती, लक्षात घ्या. देवाला युक्ती आवडत नाही, भक्ती आवडती. प्रभू त्याच्यावर भुललेला आहे. आणि म्हणून कर्माबाई भगवंतावर प्रेम करायची. त्या भगवान कृष्ण परमात्माला अगदी त्याला न्हाऊ घालायचं, त्याचप्रमाणे भोजनाला बसवायचं. अधिकार असतो ज्याचा त्याचा अधिकाराचा भाग आहे. कुणी किती भगवंतावर प्रेम केलंय काय म्हणून करणार आहे, कुणाला काय सांगता येते, कुणाला काय करणार आहे, कोणा काय घडी उपासना काहीच करत. भगवंताची सेवा केली, बसवायचं, आंघोळ घालायची. आणि गरिबी परिस्थिती होती तर काहीच नव्हतं काम, तिच्याकडे काम बी करत नसायचे, वय झालेलं असायचं. आणि भिक्षा मागायची. भिक्षा सुद्धा मागत असताना माणसं चुका कुठं काढत होत. भिक्षा मागणाऱ्या भिक्षावाल्या माणसानं भिक्षा जरूर मागावी, पण किती मागावी का नाही. अलीकडे भिक्षा मागून सुद्धा पाप व्हायला लागले, कारण माणसं भिक्षाच किती मागायचे. माझं म्हणणं नाही दिंडीत बिस्किट खावेच नाही, खावे. मी असं कुठं म्हणलं तुम्हाला खाऊ. मी आणलेच कशाला त्यांनी पिवळी बिस्किटाच्या गाड्या ट्रका बिस्किट आणते. कशासाठी आणले ते, बरोबर आहे का. पण आपण बिस्किट फक्त खावेच नाही का. मग घरी आणले पाप लागते, खाण्याला काहीच नाही, बिलकुल खायचं. कर्माबाईला 5 गण भिक्षा मागायची नाही. आपल्या जेवढं लागतं आपल्याला तेवढ्या पुरतच अन्न. संसार म्हटलं की कुणाचा संसार काय असेल मला आणखीन कळत नाही. मी आता एवढ्या वर्षानं कीर्तन करतो, मला अजून कुणाच्या संसारातलं माप गवसलं नाही. प्रत्येक माणूस राहायला कमी आहे पण मलाच माफ कळलं नाही की पूर्ण कधी होईल. मग संसाराचा विचार करू आपण. त्या कर्माबाईच्या काय, तिच्या संसारामध्ये पातीलं असेल, एखादी वाटी असेल, ते आणलेलं असेल की काय, ती खिचडी करण्यासाठी. हो, पण तुम्हाला मी असं का बोललो, कारण नाही का कुणाच्या संसाराचं मला माफ लागलं नाही असं मी का बोललो. कर्माबाईच्या संसारात किमान पातीलं होतं, पण शबरी मातेच्या संसारात तर पातीलही नव्हतं. आमच्या संसारात आता वेळ आली काय, योगानं पोराचं जमाव, योगानं. कारण वेळ आली आता आमच्यावर सुद्धा योगाचं आणायची. आता कपिला षष्ठी योग मुलाचं जमलं. पूर्वीच्या काळी मुलाचं जमल्या इनबाई सांगायची तिकडल्या इनबाईला, मुलीच्या आईला भांडे द्या, होत का नाही काय.
आता आईनबाई सांगायला लागली आम्हाला भांडी काही देऊ नका. काळाची गती आहे वेगळे. सावडी कवा कुणीकड कवा कुणीकड. पहिलं सांगायचे एवढा हुंडा असला तर पोरगी द्या. आता सांगते मला एक जण तर म्हणले महाराज तुम्ही एवढं फिरता. काही माणसं सहज बोलते आणि माझा स्वभाव आहे जरा विनोदी. मला सगळ्याला माहिती. मला म्हणले गरीबाची एखाद्या पोरगी असावी. आपल्याला काही नाही अगदी ठरलेलं वेगळं नाही. मी त्याला समजावून सांगितलं. तुम्ही मला म्हणताय म्हणलं की मुलगी कोणाची असेल गरीबाची. बरोबर आहे. पण बाबा म्हणलं ज्याला मुलगी आहे तिचा बाप गरीब नाहीच की. मुलीचा बाप गरीब आहे का? गरीब कुणाचा बाप आहे? हा आता हे काय साधं गणित आहे. मला गरीबाची मुलगी कशी आणू? ज्याला मुलगी झाली ती श्रीमंत झाला आणि तुम्ही म्हणताय गरीब. आता भांडी नको. आपल्या संसारात अनेक भांडे आहेत ना भांडे. अहो भांडे ठेवायला जागा नाही तरी सुद्धा चुकून आलेली वाटी शेजारीची आम्ही देत नव्हतो. आता सुद्धा भांडणं वाटीची आहेत. मी बोलत असतो बऱ्याच ठिकाणी भांडणं वाटीची. मला तिकडे जायचं नाही पण हिच्या संसारात हेच होतं एवढं. पण एक होता भाव होता अंतःकरणामध्ये. माझा देव माझा भगवान कृष्ण परमात्मा उपवाशी राहील म्हणून काळजी घ्यायची कर्मावर. त्याला खिचडी खाऊ घालायची. लक्षात घ्या. मी आतापर्यंत एवढे कीर्तन केले, एवढे पुस्तकं वाचले, एवढे कीर्तन ऐकले असतील. बऱ्या बऱ्या मोठ्या चांगल्या महाराजांची कीर्तन ऐकले. पण देवानं तूप पोळी खाल्ली असं कुणी सांगितलं नाही आणि त्यानं खाल्ली नाही. प्रत्येक महाराजाचं एकच म्हणणं आहे दाशी पुत्र कन्या बिचारा खिचडीवर तयार. खिचडी खायची आणि मग उरलेल्या वेळेत कर्म होईल. काम काय करायचं? उरलेल्या वेळेत ज्याला खिचडी खाऊ घातली त्याचं नाव घ्यायचं. श्री कृष्ण गोविंद हरे सगळ्यांनी घेतलं. तुम्हाला माझी विनंती आहे एवढीच. उद्या काही आडी अडचण आली तर ऐकू नका बरं का. हे नाव घेतलेलं ऐकू नका. देवाचं नाव घ्यायचं. देवानं मस्त जेवण करायचं आणि तिनं गायलेलं भजन ऐकायचं त्या ठिकाणी. प्रभूनं भगवंताला आवड आहे. त्याचं कुणी भजन करत असेल ना तर तो त्या आवडीनं ऐकत असतो. आणि मग काळ कधी कोणासाठी थांबला नाही. काळ आला
नियमाप्रमाणे काळ आला आणि कर्माबाईला घेऊन, कारण प्रत्येकाला एकदा जायचंय, कधी जायचंय माहित नाही, पण कर्माबाई नेल्यानंतर एकटीच होती घरात, कुणी नव्हतं. गावाच्या मंडळीने तिची व्यवस्था केली, तिचा अंत्यविधी केला त्या ठिकाणी. मग आता अंत्यविधी झाल्यानंतर गावाच्याच लोकांनी सगळं तिचं कर्मकांड असणारा विधी काय असेल तो केला. आता एक गंमत बघ कशी आहे. 1 महिन्याचा कालावधी झाला, 1 महिना निघून गेला. भगवान कृष्ण परमात्मा 1 महिना आंघोळ केली नाही, त्याला आंघोळच केली नाही, स्नानच नाही. काही लोक म्हणतील का केलं नाही स्नान? स्नान घालणारे राहिले नाही, देवाला आंघोळ केली नाही आणि महिन्याचा उपवास राहिला त्या ठिकाणी. 1 महिना उपवासावर काहीच नाही. आणि असं सांगितलं जातं की भगवान कृष्ण परमात्मा 1 महिना झाल्यानंतर त्या कर्माबाईच्या घराला कवाड लावलेलं आहे, कुलूप लावलेलं आहे. मग भगवान खिचडी खाण्यासाठी यायचं. काही लोक म्हणतील महाराज जगात देव आहे, कीर्तन का करायची? कीर्तन का करायची त्याचं एकच उत्तर आहे, विश्वात देव आजही आहे, उद्याही आहे आणि मागही होताच. ओळखण्यासाठी कीर्तन करायचं. कीर्तन का करायचं? देव ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी. आणि एकदा ज्याने जाणलाय, ज्याने ओळखलाय, ओळखीला हरी. Oh